नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील जाता अस्ताला ही कविता आहे स्थूल वाचनाच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत। कवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। यांचा जन्म 1861, मृत्यू 1941। विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ञ आणि मानवतावादी विचारवंत। स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, म्हणजे त्यांनी नॅशनल अंथम लिहिलेले आहे। राष्ट्रगीताचे ते रचनाकार आहेत। जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आहेत। त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे। हे बंगाली लेखक असल्यामुळे त्यांचे जे लेखन जे आहेत ते प्रत्येक भाषेमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे। शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवलेली आहे, म्हणजे जगभरात त्यांनी आपलं नाव मिळवलेलं आहे। रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे। त्यांचे कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवन स्मृती, छेलेबेला, नोबेल पुरस्कार विजेते, गीतांजली यासारखे त्यांचे काव्यसंग्रह, तसेच विसर्जन, नौकाडोबी, गौरा, चतुरंग आदी त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे उपन्यास आहेत। वनफूल, शैशव संगीत ही त्यांची खंडकाव्ये, राजा, डागर इत्यादी त्यांचे नाटके म्हणजे ड्रामा यासारखे विपुल लेखन प्रसिद्ध आहे, म्हणजे फेमस आहे। प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वय रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेले आहे। या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंथी या प्रतीकाद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जगसुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितलेले आहे। आता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे बंगाली महाकवी असल्यामुळे सुरुवातीला मी त्यांनी जे दिलेलं आहे बंगालीमध्ये त्याचं वाचन करतो। त्याच्यानंतर आपण त्यांचं जे याच बंगालीचं जे मराठीत रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे याच्यानंतर आपण आज पाहणार आहोत। केलई वै मोर कार्य, कहे संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रदीप छिले, छे कहिल स्वामी, अमार ए टकू करीबता अभी। म्हणजे हे बंगालीमध्ये लिहिलेलं आहे, ते मी वाचन केलं। चला तर मग आता आपण याचंच रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी जे केलेलं आहे ते पाहूया। जाता अस्ताला, अस्त म्हणजे का? सनसेट। अस्त म्हणजे सनसेट, सूर्य मावळतो। जाता अस्ताला सूर्याचे डोळे पाणावले, म्हणजे ज्यावेळेस सनसेट होते, सूर्य दिवसभर त्याचं काम करतो आणि त्यावेळेस मावळायला ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस त्याचे डोळे पाणावले। जाईने मी जर या विश्वाचे, होईल कैसे भले। सूर्याला काळजी पडलेली आहे की मी जर आता मावळलो तर या जगाचे कसे काय होईल याची चिंता सूर्याला लागलेली आहे। अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा। अंधारामध्ये म्हणजे सगळीकडे डार्कनेस, अंधार पडेल आणि अंधार पडल्यामुळं सारी धरा म्हणजे धरती, जमीन, साऱ्या धरती अंधारावर बुडून जाईल। कुणी वाचवी या पृथ्वीला, करा करा हो त्वरा। म्हणजे या पृथ्वीला कोण वाचवेल? मी गेल्यानंतर या पृथ्वीला कोण वाचेल? आणि करा करा हो त्वरा, त्वरा म्हणजे लवकर, लवकर काहीतरी करा। कुणी न उठती येना पुढती, कुणीतरी पुढे या आणि या पृथ्वीला उजळून टाका मी गेल्यानंतर, असं सूर्य सांगतोय। कुणी न उठती येना पुढती, कुणीतरी पुढे उठून या आणि मी गेल्यानंतर या धरतीला, या पृथ्वीला तुम्ही काय करा? प्रकाशमय करा। कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची, पंथी ए पुढती। शाश्वती म्हणजे कुणी असं ठाम
मनावर घेत नाही, मी जे काय बोलतो तो इकडे तिकडे बघत, आणि इकडे तिकडे बघत हळूच हळूच म्हणजे लगेच धीमी पावलानं पंथी ए पुढती, पंथी पुढे येते. विनम्र भावे लवून म्हणे ती, विनम्र भावे विनम्रपणानं नतमस्तक होऊन पंथी म्हणते, तेजोमय भास्करा, ज्याप्रमाणे दिवसभर तू पृथ्वीला काय करतोस, उजळत ठेवतोस, प्रकाश देतोस. भास्करा म्हणजे सूर्य, सूर्याचं नाव आहे भास्करा. मम तेजाने जमेल तैसी, माझं जसं तेज आहे, मला जेवढी माझी शक्ती आहे तेवढी जमेल तशी, जशी जमेल तशी उजळून टाकीन धरा. या माझ्या जेवढी मला जेवढं ॲज अ पॉसिबल जेवढं मला शक्य आहे तेवढी मी ही धरती, ही जमीन काय करेन, उजळून टाकेन, प्रकाशमय करेन. वच हे ऐकोनी त्या तेजाचे. हे ज्यावेळेस पंथीच्या मुखातून सूर्यानं ऐकलं, पंथीने सांगितलं जेवढं मला पॉसिबल, ॲज पॉसिबल जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी या धरतीला काय करेन, उजळून टाकीन. हे ऐकल्यानंतर वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, सूर्याचे डोळे ओलावले. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस पंथीनं सांगितलं की मी तू गेल्यानंतर माझ्याकडे जेवढी शक्ती आहे ॲज अ पॉसिबल मी धरतीला काय करेन, उजळून टाकेन. आणि अशानंतर हे ज्यावेळेस पंथीचं वाक्य ज्यावेळेस सूर्यानं ऐकलं त्यावेळेस त्याचे डोळे ओलावले, डोळे पाण्याने भरले तृप्त मनाने. आणि रवी तो झुकला अस्ताकडे. आणि हे ऐकून, पंथीचं हे वाक्य ऐकून सूर्य मनानं संतुष्ट झाला, तृप्त होणे संतुष्ट झाला. आणि रवी, आणि तो रवी, रवी म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, सूर्याची नाव आहे. रवी तो झुकला अस्ताकडे. आणि असे हे ऐकून वाक्य पंथीचं, तो ज्यावेळेस तिनं सांगितलं मला जेवढं तू गेल्यानंतर जेवढं शक्य आहे, जेवढी माझी शक्ती आहे तेवढं मी धरतीला उजळून टाकेन, हे ऐकून झुकला रवी तो अस्ताकडे, म्हणजे सनसेट झाली. अशा प्रकारे रवी म्हणजे सूर्य सूर्यास्त झाला, सूर्य मावळला. अशा प्रकारे सूर्य आणि पंथीचं हे उदाहरण देऊन पंथीमध्ये जगाला काहीतरी देण्याची इच्छा आहे लहान जीवात पण, हे सांगण्याची रवींद्रनाथ टागोर याने हिचं बंगालीमध्ये लिहिलेलं आहे कविता, आणि त्याचं रूपांतर श्यामला कुलकर्णी याने केलेलं आहे. मला वाटतं ही जी कविता आहे स्थूल वाचनाच्या माध्यमातून आपल्याला आहे ती तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजली असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.